हॅलो नमस्कार मित्रांनो, आम्ही सर्व मित्रमंडळी इथं बैरामच्या यात्रेमध्ये आलेलो आहोत. हे आमचे मित्र मामाश्री आणि हे आमचे मित्र आणि हा माझा भाऊ रवी. आम्ही सर्वजण इथं बैरामच्या यात्रेमध्ये आलेलो आहोत. चला तुम्हाला बैरामच्या यात्रेचं दर्शन करूया. एका हॉटेलमध्ये बसल्यानंतर आम्ही निघालो आणि जास्त गर्दी तर नव्हती यात्रेमध्ये. बरेचसे दुकाने इथं सजलेले आहेत. पण त्या हांडीमध्ये बनवलेलं कोणी मटण बनवते, कोणी चिकन बनवते. हा प्रसाद या बैराम बुवाच्या देवाला चढवला जातो. आता आम्ही निघालेलो आहोत सर्वजण मंदिराकडे. तर मंदिराकडे जाताना सुंदरशी पाऊलवाट सुद्धा लागते आणि बरेचसे दुकानं, नाल्याच्या दुकानापासून तर सर्व दुकानं उपलब्ध आहे. कपड्यांची उबदार दुकानं आणि इथं स्वेटर वगैरे सुद्धा मिळतात. सर्व प्रकारची दुकानं इथे उपलब्ध आहेत आणि हा मेळा आनंद मेळावा ज्याला म्हणतो. बघा, खेळण्याची छान सुंदरशी दुकानं. हा बैतूल हायवे ज्यावरून चालत जाऊन इथून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर दुकान आहे आणि ज्यासाठी हे प्रसिद्ध आहे बैराम, त्या बैरामच्या हंड्या इथं विकत मिळतात. आपण आपल्या घरीसुद्धा स्वयंपाक करण्यासाठी ह्या हंड्या घेऊ शकतो. चला सर्व मित्रांनो, बैराम बुवाच्या मंदिराकडे हे आमचे आपूट येथील मित्र जितूभाऊ गुप्ता यांचं फुटाण्याचं दुकान. तर बऱ्याच प्रकारचे फुटाणे आणि लाह्या इथे मिळतात. आनंद झाला भाऊ तुम्हाला भेटून. मंदिराकडे जाण्याचे दोन मार्ग. त्या मार्गे तुम्ही कारने सुद्धा जाऊ शकता आणि इकडून पैदल. तर आम्ही कार तिकडे बाजूला ठेवलेली आहे, त्यामुळे आम्ही आमची पैदल वारी करणार आहे. सुंदरसे असे दुकानं सजलेले आहेत. इथून बैरामबाची चढाई सुरू होते. आम्ही निघालेलो आहोत. कही सुनहि बहु विधि सब संता, राम रतन धन जो कोई पाए. मित्रांनो, अंधार झालेला आहे. कोणी कोणाला दिसत नाहीये. मधात पायऱ्यांमध्ये काही उजेड नाहीये, त्याच्यामुळे आम्ही कोणाला काही दिसत नाहीये. तर आम्ही लगेच उजेडात गेल्याबरोबर पुन्हा एकदा शूटिंग सुरू करू. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत इथं बैरामबाच्या मंदिरामध्ये. भैरवनाथ मंदिर, सुंदर असं मंदिर. मित्रांनो, इथे नारळ फोडण्याची मशीन पाहून इथे की नारळ फोडण्याचा मोह मला आवरला नाही. मी तरी पहिल्यांदाच पाहिली. तुम्ही लोकांनी याच्या आधी कुठं पाहिली असेल, तर दिस इज माय फर्स्ट टाईम. नारळ फोडण्याची फार सुंदर पद्धती. आटे असतात दिलेले, त्याच्याखाली नारळ ठेवून त्याच्यावर दबाव दिला जातो. नारळाचे अशा पद्धतीचे पुढे होतात. बघा, जय श्रीराम. आणि इथूनच आता समोर गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फार नयन रम्य सुखमय चेहरा असलेली अशी मूर्ती दिसली गणेशाची. मित्रांनो, आता इथं आमचा बैरामचा टूर संपला. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.